15 जून अधिक महिन्यातील शेवटची पण नशीब बदलवणारी सोमवती अमावस्या। या दिवशी केलेलं ध्यान, उपासना, स्नान, दान व सत्कर्म हे इतर दिवशींपेक्षा फार जास्त प्रमाणात फळ देतात। सकाळी गोशाळेला दान करून दुपारी भुकेलेल्या लोकांना खायला द्यावे। पैसे देऊ नये, फक्त खायला द्यायचे। दुपारी 12च्या आत पूर्वजांसाठी बिनमिठाचा भात, दही व काळे तीळ एकत्र करून द्रोणात, टेरेसवर किंवा बाल्कनीत नैऋत्य दिशेत आपल्या पूर्वजांसाठी ठेवावे। वास्तूत नैऋत्य दिशेत पितळी दिव्यात किंवा पिवळ्या मातीच्या पणतीत तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन त्याची कृपा कुटुंबावर नेहमी राहावी म्हणून प्रार्थना करावी। स्नान करून संध्याकाळी महादेव मंदिरात शिवलिंगाची विधिवत पूजा करून लिंगासमोर बसून ईशान्येकडे तोंड करून ध्यान करणे लाभदायक असते। या पूजेसाठी लागणारी सामग्री शुद्ध जल, म्हणजे शक्यतो जे तुमच्याकडे अवेलेबल असेल बोरवेलचं, विहिरीचं जल, फक्त त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे। देशी गाईचं दूध प्लॅस्टिक बॅगमधील वापरू नये। भस्म, बिल्वपत्र, बिल्व फळ, धोत्रा किंवा इतर सफेद फुले, नागकेशर लिंगावर अर्पण करून देशी गाईच्या तुपाचा दिवा, हिना, मोगरा, धूप व भीमसेनी कापूर लावून आरती म्हणावी व दानपेटीत दक्षिणा जरूर अर्पण करावी। पूजा विधान: आधी लिंगाला दुग्ध अभिषेक घालून पाण्याने स्वच्छ घेऊन कोरडे करावे। भस्म लावून पाने फुले व्हावी। बिल्व फळ व शेवटी 2 नागकेशर वाहून पितृदोष व शापदोष निर्मूलनासाठी भगवान शिवांना प्रार्थना करावी। धूप दीप लावून आरती करावी। त्यानंतर खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बेल भंडारा व्हावा आणि घरी येऊन तळी भंडार करावा। दुपारनंतर जेवढं जास्त काळ मौन व्रत धारण करू तेवढं जास्त पुण्यसंचय व्हायला मदत होते। या दिवशी नक्की काय करू नये? परान्न भक्षण करू नये, फुलं पानं तोडू नये, दाढी कटिंग करू नये, कोणतंही पाप कर्म करू नये। रामकृष्ण हरी।